राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलेला आहे। संजय शिरसाट यांच्या 5,000 कोटी रुपयांच्या कारनाम्यांचे आणखी पुरावे पत्रकार परिषदेत उघड करणार असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। तसंच हे पुरावे सरकारलाही देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मी पुराव्याशिवाय बोलत नाही आणि जनतेचा पैसा लुटणाऱ्यांचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही असा सूचक इशाराही रोहित पवार यांनी दिलाय। त्यामुळे रोहित पवार आता काय शिरसाट यांच्या विरोधात गौप्यस्फोट करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं। मुंबईमध्ये आज सकाळी 9 वाजता भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि प्रवीण दरेकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री यावेळी उपस्थित असतील। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वे गाड्या धावण्यास सुरुवात झालेली आहे। मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं जाहीर केलेलं आहे। त्यात आणखी 2 विशेष रेल्वे गाड्यांची भर पडली आहे। मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मेट्रो 3 आरे-वरळी भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर मिळाली आहे। आतापर्यंत रविवारी सकाळी 8:30 पासून सुरू होणारी मेट्रो रविवार 31 ऑगस्ट पासून सकाळी 6:30 पासून धावणार आहे। त्यामुळे सकाळी मेट्रोनं कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून त्याच वेळेचं रेल्वे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची आत्ताच लगबग सुरू आहे। रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं प्रवाशांनी सकाळीच तिकीट काढण्यास सुरुवात केली। मात्र रेल वन ॲप आणि IRCTCचं संकेतस्थळ आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीटं काढता आली नाहीयेत। देशभरात सध्या ई-फार्मसी आणि क्विक कॉमर्स मंचावरून ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे ही विक्री केली जाते आणि या बेकायदा औषध विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं केलेली आहे। याबाबत संघटनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही पाठवलंय। गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते आणि याच काळात पदार्थात भेसळ करण्याचे प्रकार वाढतात। त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसली आहे। यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थात भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आली आहे। गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्या उपक्रमांतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे। या घोषणेचं गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही अनुदान द्यावं अशी मागणी समितीनं केली आहे। मेट्रो 3 मार्गावरील भूमिगत असलेल्या विधान भवन स्थानकातून मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीत थेट जाता येणार आहे। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून सहजपणे मंत्रालयामध्ये प्रवेश मिळावा यासाठी MMRCL कडून तब्बल 306 मीटर लांबीच्या सबवे तयार केले जाणार आहे आणि त्याचं काम सुरू असून डिसेंबर अखेर हे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावर 50% आयात शुल्क लावल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो। एनआरऑकच्या ताज्या अहवालानुसार असं झाल्यास भारतात घर बांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो। कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे। काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी असतील। गेल्या काही दिवसात सारखं कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय। त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेर निघणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक भाष्य केलं। पिंपरीमध्ये एका विशेष कार्यक्रमात भाषणावेळी अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कृषी मंत्र्यांबाबत भाष्य केलं। वादग्रस्त विधानं आणि त्यानंतर सभागृहात माणिकराव कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। अखेर त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेत दादांनी दत्ता भरणेंवर कृषी खात्याची जबाबदारी सोपवली। यावर भाष्य करताना दादा नेमकं काय म्हटले पाहूयात।
दत्ता भरणेंनी कृषी मंत्री आहेत, त्यांची स्वतःची पण एक मोठे शेतकरी म्हणून गणले जातात, कष्टात पुढे आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं मी बघतच होतो. आता म्हणलं कृषी मंत्र्यांच्या बद्दल सारखं काहीतरी निघत आहे. आता असा कृषी मंत्री शोधून काढतो की काही निघालच नाही. आता तुझ्या साक्षीने सांगितलं काही निघून नको लिहू. आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही. आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच सांगितलं होतं, त्याबाबत आम्ही ठाम असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तर महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कर्जमाफीपासून बाजूला गेलो. आमच्या जाहीरनाम्यामध्ये उत्तम महायुतीच्या आम्ही त्याच्याशी स्टिकअप आहोत. फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे, कारण उद्याच्याला साधारण एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात. आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार. कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो, आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते. चोपड्यात गणरायाच्या सजावटीसाठीच्या साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजलेली आहे आणि घरगुती गणपतीच्या सजावटीचं आकर्षक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे. वरळीचा महाराजाच्या आगमन सोहळा थाटात पार पडला आणि वरळीच्या महाराजाचं यंदाचं 130 वर्ष आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी याची ख्याती आहे. जळगावच्या नशिराबाद इथे श्री हनुमान पेठ मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं. या आगमन सोहळ्यात गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. डोंबिवलीतील प्रसिद्ध डायमंडच्या राजाचं थाटामाटात आगमन झालं. पारंपरिक पद्धतीनं लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. यावेळी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पाच्या आगमनानिमित्त यावेळी उभं रिंगण सोहळा ठेवला होता. वाशिमचा हिवरा गणपती येथील नवसाच्या गणपती माता पार्वती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. गेल्या 109 वर्षांपासून या नवसाच्या गणपतीची ख्याती आहे. गणपतीच्या आगमनाला अवघा एक दिवस उरलाय. पूजेचं, सजावटीचं आणि प्रसादाचं साहित्य खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळते. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलाव आहेत. जास्तीत जास्त शाडू मूर्ती घडाव्यात यासाठी मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल 990 टनहून अधिक मोफत शाडू मातीचं वाटप करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल एसटी आगाराकडून प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे. यंदा पनवेलच्या एसटी बस डेपोमध्ये तब्बल 10 नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना अधिकची सेवा उपलब्ध करून देणं आगाराला शक्य झालं. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांना नवी मुंबई पोलिसांनी वाहतुकीचा मोठा दिलासा दिलेला आहे. मुंबई सोडताना होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष तयारी केलेली आहे. रेती सिमेंटसह उजड मालवाहू वाहनांना या मार्गावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मोठी बातमी. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडतोय. पहाटेपासूनच पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात पाणी साचलंय. किंग सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडते. शहरात पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आपण पाहतोय सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसानं जोर धरलेला आहे. मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू झालेला आहे. पहाटेपासून पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात पाणी साचलेलं आहे. किंग सर्कल असेल किंवा गांधी मार्केट परिसरात पुन्हा पाणी साचलेलं आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळते. शहरात पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून कोकणवासियांना प्रवास करावा लागतोय आणि असं असताना अनेक ठिकाणी
पडलेले खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेवर ब्लॉकचा वापर केला जात असल्याचं समोर आलं। दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की खड्ड्यांना आधार म्हणून मुलामा दिला जातो। यंदा लोणेरेजवळ पडलेल्या खड्ड्यांना पेवर ब्लॉकचा आधार देण्याचं काम करण्यात आलंय, त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नागपूरसह विदर्भातील काही भागात बुधवारी दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि यामुळे गणपती आगमनाच्या दिवशी पावसाचं विघ्न असण्याची दाट शक्यता आहे। मंगळवारी आणि बुधवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती। मात्र कालपासून ही वाहतूक कोंडी रायगड जिल्हा पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। रायगड पोलिसांनी AI तंत्रज्ञान वापरून वाहतूक कोंडीवर नियंत्रण प्राप्त केलं। श्रीवीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिराच्या 4थं श्रावण मास तपोनुष्ठान सांगता समारंभ कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते। यावेळी त्यांनी पूजा आरती करून दिव्य दर्शन आणि आशीर्वाद घेतला। नगरमध्ये धार्मिक स्थळावर तोडफोड करून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ माजलेली आहे। सय्यद घोडेपीर दर्ग्यावर पहाटे JCBनं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतलं असून अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचं आवाहन पोलिसांनी केलं। रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचं टोक असलेल्या तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडणगड इथे राज्याच्या इतिहासातील सुसज्ज न्यायालय उभं राहिलेलं आहे। या न्यायालयाच्या इमारतीची लवकरच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर इमारतीच्या कामाची मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली आहे। राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झालाय। अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील। खानदेशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला द्यावं, तसंच मुंबईतील दादर स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असं नाव द्यावं, या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांचं निवेदन पाठवलं। ज्याच्या केवळ दर्शनानं मन प्रसन्न होतं, ज्याला पाहिलं की साऱ्या अडचणींचा विसर पडतो, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात, अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक काल समोर आला आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं। यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलेला आहे। त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलाय। लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलेली आहे। तर लालबागच्या राजाचा सुवर्ण पाऊल ते सुवर्ण राजमुकुट असा राजेशाही थाट आपल्याला पाहायला मिळतोय। यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फुटांपर्यंत वाढवण्यात आली। ही सध्याची परंपरेची आणि भाविकतेची परंपरा आहे। 92 वर्षाचा हा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि आजच्या या दिवसापासून या बाप्पाचं जेव्हा प्रथम दर्शन संपूर्ण भाविकांना, संपूर्ण जगभरातील भाविकांना झालं, तर खऱ्या अर्थाने हा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे। आज मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी करायला ग्राहकांची दादरच्या बाजारात गर्दी जमली आहे। गणरायाच्या आगमनापूर्वी हरतालिकेची केली जाणारी पूजा, या पूजेसाठी लागणारी फळं, फुलं, पानं आणि मूर्ती अशा वस्तू खरेदीला ग्राहक गर्दी करतायत। सध्या आपण दादरच्या बाजारात आहोत आणि आपण बघतोय इथली ही गर्दी आहे गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी, खरेदीसाठी आलेली सगळी मंडळी, भक्त, वेगवेगळ्या भागामधून हे सगळे लोक आलेले आहेत आणि दादरचं हे बाजार आहे आणि या दादरच्या बाजारामध्ये हरतालिकेसाठी लागणाऱ्या पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी, गणपती बाप्पासाठी सुंदर आरास हवी आहे किंवा बाप्पाला वाहण्यासाठी फुलं, फळं, या सगळ्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक, भक्त, ग्राहक दादरच्या बाजारपेठेमध्ये गर्दी करतात। आज सकाळपासूनच ही गर्दी पुन्हा पाहायला मिळते। 2 दिवस उरलेले आहेत बाप्पाच्या आगमनाला आणि त्याआधी 1 दिवस हरतालिकेची पूजा असणार आहे आणि म्हणूनच महिलांची मोठी गर्दी बाजारात झाली आहे। महिला विशेष पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य खरेदी करण्यासाठी दादरच्या बाजारात दाखल झालेल्या आहेत। महागाई देखील यंदा वाढलेली आहे, मात्र या महागाईचा कुठेही परिणाम भक्तांच्या उत्साहावर झालेला दिसत नाही आहे। भक्त
उत्साहीपणे आनंदानं किती काही महाग असेल तरी लागणाऱ्या वस्तू म्हणजे पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू खरेदी करताना आपल्याला दादरच्या या बाजारामध्ये पाहायला मिळतात. हा उत्साह पुढचे काही दिवस असाच असलेला पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर हंबर्डे मार्गावर दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक जखमी झालेला आहे. आमदार अमोल जावळे यांनी जखमीला मदत करत आपल्या वाहनातून फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केलं. जळगावच्या नशिराबाद बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. एकाच वेळी 15 ते 20 भटके कुत्रे बस स्थानक परिसरात दिसून येत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगाव शहरातून हद्दपार करूनही घरी वास्तव्यास असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांच्या शनीपेठ पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. तेजस सोनवणे आणि सागर सपकाळे असं सराईत गुन्हेगारांची नावं आहेत. गंभीर गुन्ह्यांमुळे या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. यवतमाळच्या दारव्हा शहरातील ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं तपास करून मुमताज परवीन या महिलेला अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 41 गुन्हेगारांना हद्दपार करणार आहेत. तसंच 5 गुन्हेगारांना MPDAद्वारे हद्दपार करणार आहेत. आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय. 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाज धडकणार आहे. आज बीडच्या खरं तर कालच बीडच्या मांजरसुंबामध्ये इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते. आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही, आरक्षण घेऊन डोक्यावर गुलाल उधळूनच परत यायचं अशी भूमिका जरांगे यांनी यावेळी मांडली. तसंच या बैठकीतून त्यांनी सरकारवर घणाघात केलाय. चारपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होते. ती गढूळ आवाज माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हना दगड. आणि आता पुढची बातमी पाहूयात. यावेळी बोलताना जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलेली आहे. यावर भुजबळ यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे. भुजबळांना भुंगारे म्हणाले. मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात. फडणवीस खुनशी आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणता येते. अहो सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावात सकल मराठा समाजाच्या वतीनं चावडी बैठकीचं आयोजन करण्यात येते. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणच्या ढाकेफळ इथे मारुती मंदिर परिसरात चावडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील यांच्या दोन्ही मुलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सडोली इथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक ते घेणार आहेत. देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं परखड मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. धाराशिव तुळजापूर बोगस मतदान प्रकरणावरून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील
हे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. बोगस मतदार नोंदणी प्रकरणी सूत्रधार आमदार राणा पाटील असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला. तर आता काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय काहीच उरलं नसल्याचं प्रत्युत्तर पाटलांनी दिलं. नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुष्मिता भोसले आणि एकूण 15 महिलांनी मंगळागौर कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. प्रोटोकॉल सोडून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कराडमध्ये मुक्काम केलेल्या अजित पवार सकाळी 6 वाजताच कोल्हापूरकडे रवाना झाले.